शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे कपाशीचे पिके 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान आलेले आहे. काही शेतकऱ्यांचे 60 दिवसाच्या वरतीसुद्धा गेले आहे, 70 ते 80 दिवसापर्यंत आले आहे आणि काही शेतकऱ्यांचे 50 दिवसाच्या खालीसुद्धा आहे. तर अशा दरम्यान कपाशीचे नियोजन कशा प्रकारे करता येईल, ज्यामध्ये कारण 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान आल्यानंतर कपाशीच्या पिकामध्ये खूप प्रमाणामध्ये मावा, तुडतुडा, थ्रिप्स याचा खूप जास्त प्रमाणात अटॅक हा दिसून येतो. काही काही भागामध्ये या दरम्यान पांढरी माशीचे सुद्धा अटॅक हा दिसून येतो आणि त्याच व्यतिरिक्त हा पिरियड म्हणजेच पातेधारणा तसेच फुलधारणाचा असतो आणि त्यासोबत आपल्याला याच स्टेजमध्येच बोंडअळीचे सुद्धा नियंत्रण करणे तितकेच गरजेचे असते. कारण शेतकरी मित्रांनो, आताच्या स्टेजमध्ये जर आपण बोंडअळीचे नियंत्रण केले तर पुढे चालून आपल्याला बोंडअळीचा त्रास हा कमी प्रमाणात दिसून येईल. तर अशा स्टेजला आपण एकंदरीत कोणती फवारणी करू शकतो की ज्यामध्ये मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी, बोंडअळी आणि त्याच व्यतिरिक्त काही भागामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे, तिथे पातेगळीचे सुद्धा प्रमाण हे दिसून येतात. तर पातेगळी कसे थांबू शकतो, या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पात्याचे प्रमाण हे कमी असेल तर जास्तीत जास्त पाते लागण्यासाठी कोणती फवारणी घेऊ शकतो, याचे एकंदरीत एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं बघणार आहोत. ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जास्त मावा, तुडतुडे, थ्रिप्स आणि पांढरी माशी आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण यामध्ये घरडा कंपनीचे पोलीस, ज्यामध्ये इमिडाक्लोप्रिड 40% प्लस फिप्रोनिल 40%, जे की 40-40 नावाने ओळखल्या जाते, याचा 7 ते 8 ग्रॅम प्रति 50 लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, पोलीस वापराचा फायदा आपल्याला एकच होईल की एकाच औषधीमधून आपल्याला मावा, तुडतुडे, थ्रिप्स आणि पांढरी माशी याचे एकत्रित नियंत्रण होऊन जाईल. यामध्ये दुसरं कोणतेही औषध टाकायची गरज पडणार नाही. नंतर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाते फुलं चांगल्या प्रमाणात असेल तर त्या शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी यामध्ये 2 पर्याय सांगतो. त्यापैकी 2 कोणत्याही एका औषधाची फवारणी आपल्याला करायची आहे. त्यामध्ये सर्वात पहिले जर बघितलं तर त्यामध्ये सुमिटोमो कंपनीचे कोरको, ज्यामध्ये इमॅमॅक्टिन बेंझोएट 1.5% प्लस प्रोपेनोफॉस 35% हा घटक आहे. WDG फॉर्ममध्ये आहे, म्हणजे 2 घटक आहे, म्हणजे इमॅमॅक्टिन बेंझोएट प्लस आहे प्लस प्रोपेनोफॉस पण आहे. याचा 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपण वापर हा करू शकतो. किंवा याला पर्याय शेतकरी मित्रांनो, जर आपल्या भागामध्ये कोरको मिळाले नाही तर याच्या पर्याय आपण प्रोपेक्स सुपर, ज्यामध्ये प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन हा घटक आहे, याचा 30 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपण वापर हा करू शकतो. एकतर आपल्याला कोरको वापरायचा आहे किंवा प्रोपेक्स सुपर, 2पैकी कोणतेही आपल्याला वापरून बोंडअळीचे नियंत्रण हे ह्या स्टेजला करते. या व्यतिरिक्त तुमच्या कपाशीच्या पिकावर साधी जरी अळी असेल, पाणी खाणारी, पाणी गुंडाळणारी, ते सुद्धा यामध्ये नियंत्रण हे होऊन जाईल. यानंतर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पात्याचे प्रमाण हे कमी असेल तर या स्टेजला जास्तीत जास्त पातेधारणा व्हासाठी 2 ते 3 पर्याय बायोस्टिम्युलंट सांगतोय. त्यापैकी कोणत्याही एका बायोस्टिम्युलंटचा आपल्याला वापर करता आहे. त्यामध्ये सर्वात पहिले जर बघितलं तर टाटा कंपनीचे टाटा बार, याचा 40 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे. याचा फायदा असा होईल शेतकरी मित्रांनो, पातेला वाढायला सुरुवात तर होईल. या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीची वाढ कमी आहे तर यामुळे वाढसुद्धा ही होईल. जर आपल्याला टाटा बार नाही मिळाले तर आपण वरद कंपनीचे फ्लावर स्ट्रॉंग, याचा 30 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो. फ्लावर स्ट्रॉंगने सुद्धा पाते वाढायला सुरुवात होईल आणि ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीची वाढ नसेल तर वाढसुद्धा व्हायला सुरुवात होईल. याला पर्याय अजून शेतकरी मित्रांनो, आपण कोरोमंडल कंपनीचे फॅन्टॅक प्लस, याचा 15 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो. एकतर शेतकरी मित्रांनो टाटा बार वापरायचा आहे किंवा फ्लावर स्ट्रॉंग वापरायचा आहे किंवा फॅन्टॅक प्लस वापरायचे. 3पैकी कोणतेही एक आपल्याला जास्तीत जास्त पातेधारणा व्हासाठी तसेच कपाशीची वाढ होण्यासाठी आपल्याला वापरायचे आहे. या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, ज्या कोणत्या भागामध्ये खूप जास्त पाऊस मागच्या ह्या 3-4 दिवसापासून चालू आहे, तर ज्या शेतकऱ्यांचे यामुळे पातेगड जर होत असेल किंवा बुरशीचे प्रमाण जर दिसत असेल तर आपल्याला बुरशीनाशकामध्ये साप, ज्यामध्ये 2 घटक आपल्याला पाहायला मिळतात, कार्बेंडिझम 12% आणि मॅन्कोझेब 63% WP फॉर्ममध्ये आहे, जे की डुअल मोड आहे, म्हणजे जे सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे, म्हणजे दोन्ही काम करतात. याचा आपल्याला 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी सोबतच बोंडअळीचे नियंत्रण, त्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त पातेधारणा व्हासाठी, कपाशीची वाढ व्हासाठी आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाला असेल, पातेगड होत असेल, याचे एकत्रित नियंत्रण आपण एकाच फवारणीतून करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची वाटत असल्यास इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर पहिल्यांदाच या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना नवीन माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आणि हे चॅनल एका शेतकऱ्याचे आहे. धन्यवाद.